नमस्कार. आज आपण दशक 12 बघणार आहोत. विवेक वैराग्य. या दशकामध्ये विमल लक्षण अंगीकारल्यावर प्रत्यय यायला लागतो. भक्तीमुळे विवेक वैराग्य कळते. आत्मनिवेदनापर्यंत पोचल्यावर सृष्टिक्रम समजतो. विषय त्याग करताच काळरूपाची परिभाषा स्पष्ट होते आणि मग लक्षात येतं की प्रयत्नाने उत्तम माणूस बनता येतं, उत्तम पुरुष बनता येतं. आता याच्यामध्ये हे जे मी ठळक अक्षरात जी नावं लिहिली आहेत ती या दशकामध्ये येणाऱ्या समासांची नावं आहेत. हे 10 समास आपण आज बघणार आहोत. अचूक प्रयत्न करणं गरजेचं असतं. जर का अचूक प्रयत्न नसतील तर अपयश येतं आणि मग त्याचं खापर आपण दुसरीकडे कशावर तरी फोडत असतो. प्रसंग ओळखून कसं वागावं हे समर्थांनी या दशकामध्ये आपल्याला शिकवलंय. दुसऱ्यासाठी थोडं शिजायला हवं. विवेक आणि वैराग्याची जोडी जर का जमली तर आयुष्य किती सुखकारक होतं हे समर्थ आपल्याला सांगतात आहे. हा दशक साधकाच्या दृष्टिकोनातनं आणि आपल्यासारख्या प्रापंचिकाच्या दृष्टिकोनातनं खूप महत्त्वाचा असा दशक आहे. समर्थ सांगतात आहे की पहिला समास विमल लक्षण. फक्त 20 ओव्या आहेत. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. येथे आळस करू नका विवेकी हो. समर्थ सांगतात की प्रपंच आणि परमार्थ हे बरोबर करायच्या गोष्टी आहेत. जरी इथे समर्थांनी आधी असं म्हटलं आहे की आधी प्रपंच करावा नेटका, याचा अर्थ मग आधी प्रपंच करायचा आणि मग 50-60 नंतर मग केव्हा तरी मी पारमार्थिक मार्गावर जाईन किंवा अध्यात्माचा अभ्यास सुरू करेल असा होत नाही. समर्थांनी इथे आपल्याला जे सांगितलंय ते असं आहे की प्रपंच तर आधी करायचाच, पण त्याचबरोबर आपण परमार्थ सुद्धा करायचा असतो आणि हे विवेकाने आपण ओळखायचं आहे. प्रपंची जो सावध तो परमार्थ करील जाणा, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थ खोटा. म्हणजे प्रपंच आणि परमार्थ याच्यामध्ये सारख्याच गुणांची गरज असते. जे गुण आपल्याला प्रपंच सक्सेसफुल करायला लागतात तेच गुणधर्म, तेच गुण आपल्याला पारमार्थिक जीवनात सुद्धा लागतात. समर्थ आपल्याला सांगतात की ह्या सगळ्या गोष्टी आपण कशाने जाणून घ्यायच्या, विवेकाने आपण या जाणून घ्यायच्या. म्हणून असावी दीर्घ सूचना, अखंड करावी चालना, पुढे होईल अनुमाना आणून सोडावे. म्हणजे आम्ही अत्यंत सावधपणे प्रत्येक गोष्ट करायला हवी. आम्हाला दीर्घ सूचना म्हणजे पुढे काय होणार आहे याचा अनुमान बांधता आल्या पाहिजे. जे प्रपंचात आहे तेच परमार्थात सुद्धा, म्हणजे प्रपंचात सुद्धा आपल्याला पुढे काय होणार आहे किंवा दीर्घ सूचना ज्याला समर्थ म्हणतात की सगळ्या गोष्टीचं अनुमान करता आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपली कृती घडायला हवी. इथे समर्थ आपल्याला सांगतात की हे चित्र बघा. परनाळे पाहून उचले, जीवसृष्टी विवेकी चाले आणि पुरुष होऊन भ्रमले, यासी काय म्हणावे. म्हणजे जीवसृष्टी जी आहे ती इतकी विवेकी आहे की ते सूक्ष्म निरीक्षण आहे बघा समर्थांचं. ती इतकी विवेकी आहे की एखादी अळी जर का दुसऱ्या पानावरनं तिला जायचं असेल, दुसऱ्या पानावर जर का तिला जायचं असेल तर ती पहिल्यांदा आपले 4 पाय पुढे टाकते आणि त्या पानाचा अंदाज घेते. हे पान माझं वजन पेलू शकणार आहे की नाही याचा अंदाज घेऊन मग ती त्या पानावर जाते. सर्वच प्राणी मात्र जेव्हा भूक असेल तेव्हाच खातात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत विवेकाने वागणं हे प्राण्यांमध्ये बरेचदा आपल्याला दिसतं. म्हणजे हा विवेक त्यांना असतो की स्वतःचा जीव वाचवायचा आहे किंवा कशा प्रकारे मी केलं तर स्वतःचं मी प्रोटेक्शन करू शकेल ही उपजत त्यांच्यामध्ये असते. पण माणूस तसा बरेचदा अविवेकी वागतो आणि हे समर्थ आपल्याला सांगतात की म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक, लोकाकरिता लोक शहाणे होते. अशी जी विवेकी माणसं आपल्या भोवती आहेत, ज्यांना दीर्घ सूचनेचे ज्ञान आहे किंवा त्यांना कळतं, अशा लोकांच्या संगतीत आपण राहावं, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकून घ्याव्या, म्हणजेच आपण सद्गुरूच्या संगतीत जावं असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. पुढचा समासामध्ये समर्थन येतात ते प्रत्यय निरूपण. आता या समासामध्ये समर्थांनी प्रत्यय सांगितला आहे तो आपल्याला प्रापंचिक प्रत्यय, व्यावहारिक जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्ययाबद्दल समर्थ आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात की माणसाने 24 तास आत्मपरीक्षण करायला हवं, स्वाध्याय करायला हवा, जे भगवंतांनी गीतेमध्ये सांगितलंय. म्हणजे स्वतःचा अभ्यास करायला हवा, सेल्फ ॲनालिसिस करत राहायला पाहिजे. ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते.
आपल्याला आपण काहीतरी करायला जातो आणि असं एकदम ते वाईट होतं किंवा त्याच्यात आपल्याला अपयश येतं. आणि मग अपयश आल्यावर आपल्याला असं वाटायला लागतं की आपण तर एवढे प्रयत्न केले, मग आपल्याला अपयश का आलं? आणि मग अपयशाचं खापर आपण कोणावर तरी फोडायला लागतो, ब्लेम गेम आपलं सुरू होतो. समर्थ इथे आपल्याला सांगतात की जर का मला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं असेल तर माझी प्रयत्नांची दिशा ही योग्य होती की नाही हे मला बघायला हवं. योग्य प्रमाणात मी प्रयत्न केले की नाही हे तपासायला हवं आणि योग्य वेळी केले की नाही हे तपासायला हवं. हे जर का मी केलेलं असेल, म्हणजे बरेचदा समर्थांचं म्हणणं अत्यंत महत्त्वाचं आहे की बरेचदा आमच्या प्रयत्नांची दिशा, वेळ आणि त्याचं प्रमाण हे चुकलेलं असतं, म्हणून आम्हाला वाटेला अपयश येतं. मग हे जाणून घेण्यासाठी समर्थ सांगतात की सज्जनांच्या संगतीत राहावं. समर्थ म्हणतात की जनी जनार्दन म्हणजे त्यांनी समाजात वावरणाऱ्या सर्वसामान्य माणसांबद्दल समर्थ म्हणतात की त्यांची सेवा तुम्ही जर का करत असाल आणि त्यांच्याबरोबर तुम्ही राहत असाल तर काही गोष्टी तुमच्या लक्षात यायला लागतात. एक म्हणजे लोकांचं कल्याण, म्हणजे लोकांमध्ये राहत असताना आपल्याला स्वतःवर बरेचदा नियंत्रण ठेवावं लागतं. मीच म्हणेल ते खरं असं म्हणून चालणार नसतं. तशी जर का वृत्ती असेल तर आम्हाला लोकसंग्रह करता येत नाही. आणि त्याचबरोबर लोकांसाठी थोडंसं झिजावं लागतं, त्याशिवाय लोक आपल्याभोवती गोळा होत नाही किंवा आपल्याला लोकसंग्रह करता येत नाही. आणि समर्थ सांगतात की व्यावहारिक ज्ञान आणि शहाणपणा याच्यामध्ये जो फरक आहे तो ओळखता आला पाहिजे. आणि अशी जी माणसं आपल्या अवतीभोवती असतात ती आपल्याला ओळखता येणं अवघड असतं. मग ते केव्हा ओळखता येतात तर समर्थ खूप सुंदर दृष्टांत देतात. जवरी चंदन जिजेना तवरी तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. चंदनाचं झाड आणि इतर झाडे सारखेच दिसतात, पण जोपर्यंत चंदन आपण उगाळत नाही, घासत नाही, तोपर्यंत त्याचा सुगंध दरवळत नाही. आणि अशी जी व्यक्तिमधला फरक आहे, जेव्हा एखाद्या कार्यामध्ये आपण असतो त्यावेळी त्या व्यक्तीचे गुण आपल्याला जाणवायला लागतात, दिसायला लागतात. आणि मग अशा शहाण्या व्यक्तींच्या संगतीत राहून आम्ही आमच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्यायची, हे समर्थ आपल्याला शिकवतात. पुढे समर्थ म्हणतात की आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपणा, कठीण आहे लक्षण विवेकाचे. म्हणजे स्मरण मरणाचे असावे असं जे म्हणतात की कारण त्यांनी होतं कसं काय की आमच्यामध्ये स्वाभाविकतः चांगलं वागायची वृत्ती निर्माण होते. मरणाचं स्मरण असलं की माणूस हा थोडासा विवेकाने वागायला लागतो. समर्थ पुढे म्हणतात की विद्या उदंड शिकला, प्रसंग मान चुकतीच गेला, आणि मग ते विद्येला कोण पुसे. एखादा गायक आहे आणि त्या गायकाला आपण लग्नामध्ये संगीतासाठी बोलवलेलं आहे आणि तो संगीतासाठी आल्यानंतर त्यांनी जर का विरहाची गाणी गायला सुरुवात केली तर एवढी विद्या शिकलाय पण त्याला प्रसंग कुठला आहे, काय गावावा हा त्याच्यात विवेक नसेल तर त्या विद्येचा काय उपयोग, असं समर्थ आपल्याला म्हणतात. आणि म्हणूनच आपण अशा विवेकी माणसाच्या संगतीत, ज्याला या सगळ्या गोष्टीचा विवेक आहे, त्याच्या संगतीत राहण्यासाठी समर्थ खूप जोर देतात आहेत. समर्थ आपल्याला पुढे सांगतात जर का आम्हाला माणसांची पारख करता आली पाहिजे, प्रपंचात असू दे नाही तर परमार्थात असू दे, आम्हाला जाणत्या माणसांबरोबर राहणं शिकता आलं पाहिजे. आणि ज्याला आपल्या विद्येचा योग्य रीतीने उपयोग कसा करावा हे जाणतो अशा जाणत्या माणसाबरोबर आपण राहावं. पुढे समर्थ आपल्याला सांगतात की भक्त निरूपण. आता भक्त निरूपण म्हणजे इथे आपण देवभक्त, देशभक्त या सगळ्यांचा आपण विचार करू शकतो. आता प्रापंचिक आयुष्यात, आपल्या व्यावहारिक आयुष्यात कसं असतं की सत्ता, संपत्ती, कीर्ती, यश असं आलं तर आपण त्याला श्रीमंती म्हणतो. पण तुकाराम महाराज, माऊली किंवा रामदास स्वामी हे अशा प्रकारची श्रीमंती त्यांच्याकडे नव्हती, पण त्यांच्याकडे भक्तीची श्रीमंती होती. समर्थ म्हणतात की नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे. जिथे भक्ती नाही ते जगणं हे दैन्यवाणं आहे. म्हणजे भक्तीचं महत्त्व समर्थ आपल्याला इथे पटवून देतात की भक्ती म्हणजे काय, प्रेम आणि आदर. जो माणूस स्वतःला ओळखायला लागतो तोच भगवंताला ओळखायला लागतो. माझ्या आत भगवंत बसलेला आहे आणि तो मला ओळखता येणं
आता समर्थ इथे काय सांगतात की भक्त इहलोक साधया कारणे जाणं त्याची संगत धरणे, परलोक साधया कारणे सद्गुरू पाहिजे. व्यावहारिक जगामध्ये आपण जर का एखादी गोष्ट कळत नसेल तर आपण आपल्या घरच्या मोठ्यांना किंवा आपल्या संपर्कात असलेल्या जाणत्या लोकांची मदत घेत असतो. तशीच ज्याला आपण कॉन्सिलर म्हणतो, तशीच आपण आपल्या पारमार्थिक जीवनासाठी सद्गुरूची आवश्यकता असते, हे समर्थ सांगतात. नाशिवंत समजून पाहिले तो ते अस्ताची नास्ते झाले, सारा सार कळू आले समाधान. मग जर का हे सगळं निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्ट ही संपणारी आहे याची मला जर का जाणीव झाली आणि हा सारासार विवेक माझ्यामध्ये निर्माण झाला तर मला समाधानच मिळणार आहे. समर्थ इथे भक्ताबद्दल आणखीन एक गोष्ट सांगतात आहेत की देव कसा असतो, भगवंत कसा असतो, चंदनाच्या झाडासारखा असतो आणि भक्त हा वाऱ्यासारखा असतो. चंदनाच्या झाडाचा सुगंध जोपर्यंत वारा त्याच्यावरून वाहत नाही किंवा त्याच्या जवळपास नसतो तोपर्यंत त्याचा सुगंध दरवळू शकत नाही. म्हणजे भगवंताचं अस्तित्व हे भक्तावर आहे. म्हणजे दोघांचंही सारखंच महत्व आहे. किंबहुना काही वेळा भक्तामुळे भगवंताला मोठेपण मिळतं, तसंच भगवंतामुळे भक्ताला मोठेपण मिळतं, वाईस वर्सा असतं. म्हणजे काय, समर्थ इथे आपल्याला हे समजून सांगतात की आपण भक्त होणं हे किती गरजेचं आहे, किती आवश्यक अशी गोष्ट आहे जर का मला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर. समर्थ आता जर का आपण म्हटलं की देशभक्तांबद्दल जर का आपण विचार केला तर असं लक्षात येतं की त्यांच्या देशभक्तांचं किती निष्ठा होती, किती प्रेम होतं आपल्या मातृभूमीवर. आणि त्या प्रेमापोटीच ते फासावर जाताना जणू काही आपण एखाद्या बोहल्यावर चढतोय, लग्नाला जातोय, अशा पद्धतीने ते जायचे. ही भक्ती प्रत्येकाच्या मध्ये यावी असं समर्थांना वाटतं. समर्थ म्हणतात की मी पण ते बुडाले, विवेकी वेगळेपण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले, उन्मनी पद. म्हणजे जोपर्यंत माझ्यातला मी हा भगवंतामध्ये विलीन होणार नाही, मी आणि तो एकच आहे याची मला जोपर्यंत खात्री पटणार नाही, जोपर्यंत जाणीव होणार नाही, तोपर्यंत मी भटकत राहणार. पण जर का मला एकदा ते कळलं, माझा मी पण पूर्ण बुडाला, माझा अहंकार पूर्ण विलीन झाला भगवंतामध्ये आणि हे मी विवेकाने ओळखलं, तर मला उन्मनी अवस्था म्हणजे मी भगवंताचाच अंश आहे ही खात्री होईल. पुढे समर्थ आपल्याला सांगतात की विवेक वैराग्य निरूपण. आता हे दोन शब्द इतके महत्वाचे आहे की साधकाला त्याची जी गाडी आहे ना, साधकाला ज्या रथात किंवा ज्या गाडीत बसून जायचंय त्याचे हे दोन चाक आहेत, विवेक आणि वैराग्य. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे सागरी, संसार सोडून देश धडी तेणे होय. वैराग्य विण ज्ञान ते व्यर्थची स्वाभिमान, लोभदंभे घोळसून असा विस केला. साधकाने आपले ध्येय काय आहे, आपल्याला कुठल्या प्रकारची साधना करायची आहे, प्रपंचाचं माझं स्वरूप काय आहे, प्रपंचात जगाचा स्वभाव कसा आहे, माझ्या अवतीभोवती वावरणारी माणसं कशी आहेत, त्यांचं निरीक्षण करता येतंय की नाही, त्यांचं अनालिसिस करताय की नाही, हे बुद्धीला जेव्हा आकलन व्हायला लागतं आणि त्या पद्धतीने आपण वागायला लागतो तर त्याचं नाव विवेक. सारासार गोष्टीचा शहाणपणाने वागणं म्हणजे विवेक. देह आणि देहासकट इतर सर्व वस्तू यांची किंमत ही आत्मज्ञानापेक्षा कमी आहे याची जेव्हा जाणीव होते ते म्हणजे वैराग्य. आता वैराग्य म्हणजे वैताग नाही, वैराग्य म्हणजे कुठेतरी हृदयाला झालेली जखम, ज्याला आपण स्मशान वैराग्य वगैरे म्हणतो, तर ते वैराग्य नाही. समर्थ सांगतात की विवेकहीन माणसाला वैराग्य प्राप्त होऊ शकत नाही. आणि जर का मला वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर मला विवेकानेच वागायला हवं. या दोन्ही गोष्टी जेव्हा एक साथ चालतात त्याच वेळी आम्ही कुठेतरी काहीतरी चांगलं अचीव करू शकतो. आता उदाहरण घेऊया आपण इथे. विवेक वजा वैराग्य वजा विवेक, म्हणजे ज्या कामामध्ये वैराग्य आहे, नो डाऊट मला खूप वैराग्य आहे, पण तिथे विवेक नाही आहे,
मग तिथे फक्त क्लेश येतो. संसाराच्या कटकटीपासून मला दूर पळून जायचं आहे म्हणून मी जर का वैरागी किंवा संन्यास घेऊन हिमालयात जाण्याचं गोष्ट करत असेल तर असे असतात अनेक संन्यासी, तर ते लक्षात येतं की तिथे त्यांना फक्त क्लेशच येतो, कारण ते विवेकाने घेतलेलं त्यांचा निर्णय नसतो. नुसतं वैराग्य काहीतरी आलेलं आहे आणि तो विवेकपूर्ण विचाराने घेतलेलं नसेल तर तिथे आमच्या वाट्याला दुःख येतं. विवेक वजा वैराग्य. विवेकी आहे माणूस पण तिथे वैराग्य नाही आहे, तिथे अजून त्याला हवं तसं डिटॅच होता येत नाही आहे. विवेकाने एखादं कार्य उभं केलेलं आहे, सामाजिक कार्य आहे समजा, खूप नाव होत आहे, विवेकाने तो काम करतो आहे, अत्यंत शहाणपणाने सगळी ती संस्था उभी केलेली आहे, पण योग्य वेळी त्या संस्थेतून बाहेर पडण्याचं वैराग्य त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणजे अगदी चालता येत नाही तरी सुद्धा त्या संस्थेला चिटकून राहत असेल तर काय होतं, आत्मकेंद्रितपणा येतो, खोटा अभिमान वाढतो आणि अशा वेळी त्या संस्थेचं देखील नुकसान होण्याची शक्यता असते. योग्य वेळी तिथनं बाहेर पडता येण्यासाठी वैराग्य हवं. म्हणूनच विवेक अधिक वैराग्य जिथे आहे तिथे आनंद आणि समाधान आहे. समर्थ सांगतात की म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य, रामदास म्हणे योग्य साधू जाणते. आणि हे सगळं सत्पुरुषाकडनं आपण जाणून घ्यायचं आहे, सद्गुरूंकडनं हे शिकून घ्यायचं आहे. समर्थ पुढे आपल्याला नेतात आहेत आणि सांगतायत की आत्मनिवेदन, याच्यात पण फक्त 22 ओव्या. वेदशास्त्र पुराणे नाना काव्य निरूपणे, ग्रंथभेद अनुवादाने किती म्हणून. ध्वनी घोष नाद रेखा चहो वाचांमध्ये देखा, वाचा रूपे एका नाना भेद. या समासाच्या पहिल्या 10 ओव्यांमध्ये समर्थ आपल्याला सांगतात आहे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समर्थ आपल्याला इथे सांगतायत की एक धागा, एक ओळ आहे, त्या ओळीवर काही वेगवेगळ्या आकाराची आपण अक्षरं काढली तर त्याचा शब्द तयार होतो, त्या शब्दांची ओळ तयार होते आणि त्या ओळीचं वाक्य तयार होतं आणि त्या वाक्यांची अनेक वाक्य मिळून एक ग्रंथ तयार होतो. त्या ओळींमुळे जो ग्रंथ तयार झालेला आहे तसे अनेक ग्रंथ तयार होतात. पण या सगळ्या ग्रंथांची एक मूळ गोष्ट आहे, ती म्हणजे ती एक सरळ लाईन. त्याचबरोबर याचा दुसरा अर्थ असा होतो की आमच्या सर्व ग्रंथांमध्ये नाना प्रकारचे ग्रंथ आहेत, नाना प्रकारचे पंथ आहेत, नाना प्रकारचे धार्मिक ग्रंथ देखील आहेत. या सगळ्या ग्रंथांमध्ये आपल्याला थोडीशी मतभिन्नता म्हणण्यापेक्षा त्यांचं सांगण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते, पण मूळ त्यांचं सगळ्यांचं एकच आहे. हे आपल्या संस्कृतीचं महत्त्व आहे, हे आपल्या संस्कृतीची महानता आहे, अनेकत्वात एकत्व बघणे. जसं गाण्याचे राग आपण बघतो तर ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गाण्याचे राग असतात. काही ठिकाणी काही स्वर असतात, काही ठिकाणी स्वर निषिद्ध असतात, काही ठिकाणी स्वर आपण त्याच्यावर जोर देऊन गायचे असतात. पण त्या सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट असते, ती म्हणजे ध्वनी, नाद हे कॉमन आहे. आणि हे समर्थ आपल्याला याच्यासाठी जाणीव करून देतात आहे की आम्हाला आत्मनिवेदन जाणून घ्यायचं आहे. मग आत्मनिवेदन म्हणजे काय, तर 3 टप्पे समर्थांनी सांगितलेले आहे: जड आत्मनिवेदन, चंचल आत्मनिवेदन आणि निश्चळ आत्मनिवेदन. आता जड आत्मनिवेदनामध्ये होतं कसं काय की मी आणि माझे सगळं भगवंताचं आहे ही एक भावना निर्माण व्हायला लागते आणि त्याच्यामध्ये आमचं वस्तूंबद्दलचं आकर्षण कमी होतं. मी आणि माझं सगळंच जर का भगवंताचं आहे तर मला एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल आकर्षण राहणारच नाही. चंचल आत्मनिवेदनामध्ये कसं होतं की पुढची स्टेप येते की सर्व जगतामध्ये, सर्वांच्यामध्ये जी वावरणारं चैतन्य आहे, सर्वांच्यामध्ये जी जाणीव आहे आणि माझ्यामधली जाणीव ही एकच आहे. त्यामुळे सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या रामाचं, सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या भगवंताचं आपल्याला जाणीव व्हायला लागते आणि त्यामुळे आपलं व्यक्तींबद्दलचं आकर्षण कमी होतं. आता व्यक्तींबद्दलचं आकर्षण कमी होतं म्हणजे काय की हा माझा, तो दूरचा असं राहत नाही. सगळ्यांशीच आपले मैत्रीपूर्व संबंध निर्माण व्हायला लागतात. समर्थ आणखी पुढचं सांगतात की निश्चल आत्मनिवेदनामध्ये होतं कसं की माझ्या मीचा त्याचं विसर्जन होतं, म्हणजे तो भगवंतात लीन होतो.
मी पण उरतच नाही वेगळं काही. मी आणि भगवंत एक आहे, तो बाहेर कुठेही नाही, तो माझ्या हृदयात आहे, याची जाणीव पक्की होत जाणं म्हणजे निश्चल आत्मनिवेदन. समर्थ सांगतात, तिन्ही प्रकारे आपण, नाही नाही दुजेपण, आपण नसता मी पण, नाहीच कोठे. हे एकदा आम्हाला कळलं की मी आणि भगवंत एकच आहेस, तर ते माझं निश्चल आत्मनिवेदनाकडे झालेली वाटचाल आहे. समर्थ पुढे नेतात की सृष्टिक्रम निरूपणा. आता सृष्टिक्रम निरूपणामध्ये समर्थ 31व्या आपल्याला परत ज्या ज्या गोष्टी कशा निर्माण झाल्या त्या तशा तशा पद्धतीनेच संपणार असतात याची जाणीव करून देतात. समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे की तयास तयास करणे न धरणे, तयास जन्म न मरणे, तेथे जाणणे न नेणणे शून्यातीत. शून्यातीत अवस्थेच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आणि तिथे हे सगळं काहीच नसणार आहे. जाणणं, विसरणं, जन्म, मरण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जर का आपल्याला जायचं आहे तर आपल्याला सृष्टिक्रम समजून घ्यायला हवा. आणि तो कोणाकडनं समजून घ्यायचा, तर तो सद्गुरूंकडनं समजून घ्यायचा. कारण काय होतं की नुसतं पुस्तकी वाचनाने, ज्ञानाने आम्हाला एक प्रकारचा अहंकार येऊ शकतो आणि शब्द पांडित्य आमचं वाढू शकतं. पण जर का हेच आम्ही सद्गुरूंकडनं समजून घेतलं तर याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि कळू शकतात. ऐसे उदंड लोक असती, आपण असं थोर म्हणती, परी ते विवेकी जाणती सकळ काही. विवेकी माणूस हे सगळं जाणून वागत असतो आणि तो ओळखत असतो की कोण नुसतंच पोपटपंची करतंय, कोण स्वतःला नुसतंच मी मोठा आहे, मी थोर आहे म्हणतोय आणि खरोखरीच कोण जाणतं आहे. म्हणून सद्गुरूंकडनं हे सगळं समजून घ्यायचं. कारण सृष्टिक्रम समजून घेण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हे सगळं जे दिसतंय ते नाश होणार आहे, संपणार आहे. यद दृष्टम तद नष्टम. मग हे संपणार आहे तर आम्हाला त्याचं दुःख होऊ शकतं. म्हणून आम्हाला विवेकाने विचार करायला सद्गुरू शिकवतात की समजा तुमच्या घरात कोणाचाच मृत्यू झाला नाही तर तुमच्या घरात राहण्याची जागा पुरली असती का हो? नाही ना. म्हणजे सृष्टिक्रम जो आहे तो असाच आहे की जे निर्माण झालेलं आहे ते त्या पद्धतीनेच संपणार आहे. ज्या क्रमाने निर्माण झालंय त्याच क्रमाने ते संपणार आहे. समर्थ पुढे आपल्याला सांगतात आहे की आम्हाला विषय त्याग याबद्दल 31व्या समर्थ आपल्याला जाणीव करून देतात आहे की या समासाच्या सुरुवातीला शिष्य त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही आम्हाला सांगा की विषय त्याग करायचा. जर का विषय त्याग केला नाही तर आम्ही पारमार्थिक होणार नाही किंवा परमार्थ आम्हाला कळणार नाही. पण जर का विषय त्याग केला नाही तर आमचं शरीर तरी कसं टिकणार, आमचा प्रपंच तरी कसा चालणार. आणि तुम्ही तर सांगता प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकत्र करायच्या गोष्टी आहेत. मग समर्थ आपल्याला समजून सांगतात हे बोलणे एक चालणे एक, याचे नाव हीन विवेक. येणे करिता सकळ लोक हसू लागते. हीन विवेकाची व्याख्या माणूस बोलतो एक, चालतो एक, वागतो एक, म्हणजे तो हीन विवेक आहे. समर्थ पुढे आपल्याला सांगतात की त्या शिष्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आता समर्थ देतात की प्रपंची खाती जेवती, प्रपंची खाती जेवती, परमार्थी काय उपास करते, उभयातच सारखे दिसती विषय विषयी. म्हणजे पारमार्थिक असू दे किंवा प्रापंचिक असू दे, त्याला देह धर्म हे दोघांनाही सारखेच आहे. दोघांनाही भूक लागणार आहे, दोघांनाही तहान लागणार आहे, दोघांनाही उठणे, निजणे, बसणे, खाणे, पिणे या सगळ्या गोष्टी दोघांच्याही बाबतीत होणार आहे. मग या विषयाचं सेवन हे ते कसं करतात, हे दोघांमधला फरक आहे. दोघांना भूक लागली तर दोघांच्याही पारमार्थिक माणूस हा आपलं शरीर साधने करता टिकवायचं आहे या विचाराने तो अन्न सेवन करतो. उदरभरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म असं समजून तो करत असतो. आणि प्रापंचिक माणूस भूक लागली म्हणून मग आजची भूक माझी फक्त पिझ्झाचीच आहे किंवा आजची भूक माझी बर्गरची आहे अशा प्रकारचं त्याचं विषय सेवन असतं. आता हे जे सांगितलं म्हणजे थोडंसं चैनीकडे त्याचा ओढा जास्त असतो. आता पारमार्थिक आणि प्रापंचिक माणसातील आपण भेद कसा काय ओळखायचा. दोघं दिसायला तर दोघेही वरकरणी सारखेच दिसतात. तर यांच्या मनाची अवस्था ही वैराग्याची असते पारमार्थिक माणसाची, आणि प्रापंचिक हा विषय सेवनामध्ये रमलेला असतो. परमार्थिक माणूस हा सहज
पद्धतीने त्याग करू शकतो. सहज वृत्ती असते त्यागाची त्याची. आणि प्रापंचिक माणसं हा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून त्याग करत असतो. आता व्यावहारिक दृष्टिकोन म्हणजे त्याचा रजोगुणी त्याग असतो. त्या त्यागामधनं मला काहीतरी नाव मिळेल, त्या त्यागामधनं मला काहीतरी फायदा होईल, अशा प्रकारचे विचार त्याच्यामध्ये असतात. पण पारमार्थिक माणसामध्ये तो विचार नसतो. परमार्थ ही त्याची वृत्ती असते आणि प्रापंचिक माणसाची कृती, म्हणजे प्रपंच हा करायचा आहे, कृती आहे, हे त्याची वृत्ती हे झालेली असते, धारणा झालेली असते. पण गोंदवलेकर महाराजांनी खूप छान व्याख्या केली आहे. वासनेने युक्त परमार्थ म्हणजे प्रपंच आणि वासनारहित प्रपंच हा सुद्धा परमार्थ होय. म्हणजे असे अनेक संत आपल्यामध्ये होते किंवा आहेत. लक्षात येतं की त्यांचा ते प्रापंचिक पण आहेत, पण ते संत पदाला पोचलेले आहेत, ते पारमार्थिक आहे. एकनाथ महाराज आहे, स्वतः गोंदवलेकर महाराज हे प्रापंचिक असून सुद्धा पारमार्थिक होते आणि पराकोटीचे पारमार्थिक होते. सकळ काही करता देव, नाही प्रकृतीचा ठाव, विवेकाचा अभिप्राव विवेके जाणती. हे सगळं आम्ही विवेकाने समजून घ्यायचंय, कारण या सगळ्याचा करता हा फक्त भगवंत आहे आणि तो दुसरा कुठेही नाही, तो माझ्यात आहे याची जाणीव करून घेणं. आता पुढचा समास आहे की काळ रूप निरूप. याच्यामध्ये समर्थ काळ म्हणजे काय? काळ म्हणजे वेळ, काळ म्हणजे मृत्यू, काळ म्हणजे विलंब आणि काळ म्हणजे अवकाश. आता समर्थ आपल्याला सांगतात की उपाधीचा विस्तार झाला, तेथे काळ दिसून आला. एरवी पाहता काळाला ठावची नाही. जोपर्यंत आम्ही उपाधीत अडकलेलो असतो तोपर्यंत आम्हाला काळाची जाणीवच होऊ शकत नाही. ज्यावेळी आमच्या या उपाधी गळून पडतात त्यावेळी आम्हाला काळाची जाणीव होते. जे जे जय प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडले. बरे नसले अनुमानाने तरी पुढे ऐका. समर्थ काळाची नावं आपल्याला सुचवतात आहे. पर्जन्यकाळ, शीतकाळ, उष्णकाळ, संतोषकाळ, सुख दुःख आनंद काळ प्रत्यय येतो. ह्या प्रत्ययाच्या गोष्टी आहेत. प्रातःकाळ, मध्यंकाळ, संध्याकाळ, वसंतकाळ, पर्वकाळ, कठीण काळ, जाणीचे लोक. म्हणजे या काळांची समर्थांनी एक अशी यादी दिलेली आपल्याला. आता विलंब काळ जो असतो त्याच्यामध्ये ती कालगणना खूप जास्त असते, खूप मोठी असते आणि काळ म्हणजे मृत्यू पण आहे. म्हणजे हा जो काळ पुरुष आहे, ज्याला आपण काळ पुरुष म्हणतो, ते अंतिम सत्य आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्यानंतर आम्ही एक तर भगवंताकडे जाणार असतो किंवा पुनरपी जननम पुनरपी मरणम चालू असणार आहे. म्हणून या समासातनं आम्ही काय घ्यायचं आहे तर मृत्यू हा सगळ्यात मोठं सत्य आहे, याची जाणीव ठेवायची. काळाच्या पुढे आपण खूप नगण्य आहोत याची पण आपल्याला हा समास वाचताना जाणीव होते. आणि कुठलाही काळ हा तसाच राहत नसतो, त्याच्यात परिवर्तन हे घडतच असतं. आणि त्याचबरोबर आपण नेहमी वापरतो एक म्हण बघा, काळ हेच औषध आहे. आणि म्हणूनच आम्ही त्या काळाचा म्हणजे त्या वेळेचा आदर करायला शिकलं पाहिजे. समर्थ आपल्याला पुढे सांगतात की हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो. म्हणजे काय तर हाट म्हणजे बाजार. हा संसाराचा जो बाजार भरलेला आहे, हा संसाररूपी जो बाजार लागलेला आहे, त्याच्यामध्ये देवाचा फायदा म्हणजे मी देवापर्यंत मला देव कसा प्राप्त होईल, हा माझा नफा आहे, हा माझा फायदा आहे. त्याच्यासाठी जे काही कष्ट करायला लागतील ते मी करायची तयारी ठेवली पाहिजे. आणि ह्याची जाणीव आम्हाला करून देतोय हा समास. समर्थ आपल्याला पुढे घेऊन जातात की सगळ्यात आवडता शब्द त्यांचा प्रयत्न, यत्न, शिकवण. 30 ओव्या आहे त्याच्यात. समर्थ म्हणतात की लहान थोर काम काही केल्या वेगळे होत नाही, कारण त्या सावध पाही सदैव होसे. म्हणजे कुठलंही काम असू दे ते कष्ट केल्याशिवाय होतच नाही. कोणीतरी ते काम केलेलं असणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी कष्ट घेतलेले असणार आहे. हे केव्हा कळेल? हे जेव्हा आम्हाला कळेल, कारण त्या माणसाला लवकर कळणार नाही, पण हे जेव्हा कळेल त्यावेळी आम्हाला त्याची समाधान मिळेल, जाणीव होईल. समर्थ आपल्याला प्रयत्नांचं महत्त्व सांगताना समर्थ सांगतात की अत्यंत पराकोटीचं प्रयत्नांना महत्त्व देणारे समर्थ होते. यत्न ते
देव जाणावा असं म्हणतात. समर्थ एक उत्तम शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी या 6 ते 23 ओव्यांमध्ये पहिल्यांदा आम्हाला सांगितले की प्रयत्न करण्यासाठी थोडीशी शिस्त हवी आणि शिस्तीसाठी आमचं दिनक्रम अत्यंत नीटनेटका असायला हवा. आमची दिनचर्या कशी असायला हवी हे समर्थ त्या 6 ते 23 ओव्यांमध्ये आम्हाला सांगतात. म्हणजे खरं तर हे शाळेमध्ये आम्हाला अभ्यासाला असायला हवा हा समाज असं मला वाटतं. याच्यामध्ये समर्थांनी आम्हाला सांगितले की दुश्चित्तपणा म्हणजे चंचलपणा सोडायला हवा. चंचलपणा सोडल्यानंतर मग आळस झटकून आम्ही प्रयत्नांची कास धरायला हवी. मगच आमचं आयुष्य आम्हाला बदलता येतं. कष्ट केल्याशिवाय काहीही मिळणार नाही हे समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात ते पहाटे उठावं, नित्य नेम, रोजचा रोज काहीतरी ठरलेला नियम असायला हवा आमचा, व्यायामाचा, अभ्यासाचा, काही पाठांतराचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतात की आपला वेळ आणि ऊर्जा ही वायफळ बडबडीमध्ये वाया घालवू नये. देर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. कष्ट करायलाच हवे. जेवढीही माणसं आपण अवतीभोवती बघतो ती सक्सेसफुल झालेली आहेत किंवा त्यांनी यश संपादन केलेलं आहे, त्यांनी प्रयत्नांचीच कास धरलेली आहेत हे सांगणारा हा समास आहे. समर्थ पुढे सांगतात की उदासवतीस मानवे जन विशेष कथा निरूपण, रामकथा ब्रह्मांड भेदून पल्ल्याड न्यावी. सगळ्यात महत्वाचं सांगतात की या सगळ्यांमध्ये मी अलिप्त राहायला हवं. कुठलंही काम करताना मला त्याच्यामध्ये गुंतवून पडायचं नाहीये. आणि त्याचबरोबर समर्थ सांगतात की आपले जे विचार आहेत, रामकथा म्हणतात ते समर्थ, म्हणजे समर्थांचे समर्थ हे भगवान रामाचं माझ्या सद्गुरूचं महत्त्व हे मी सगळ्यांपर्यंत पोचवलं पाहिजे. मग माझे जे सद्गुरू असतील, माझ्या ज्या निष्ठा असतील, माझे ज्या विचारांवर मला प्रेम आहे, भक्ती आहे, ते मी पल्ल्याड न्यावी, ब्रह्मांड भेदून पल्ल्याड न्यावी. म्हणजे कुठे न्यावी तर नुसती जगातच नाही तर ब्रह्मांड भेदून न्यावी इतकं समर्थ आपल्याला कष्ट करायला सांगतायत. मग पुढच्या समासामध्ये जर का आम्ही एवढं सगळं केलं तर आम्ही एक उत्तम पुरुष होऊ शकतो याची खात्री समर्थ आपल्याला देतात. उत्तम गुण स्वये घ्यावे, ते बहुतास सांगावे, वर्तेल्या विण बोलावे, ते शब्द मिथ्य. म्हणजे आपण आधी ज्ञानी व्हावं आणि मग लोकांना ज्ञान वाटावं. आपण आधी अभ्यास करावा, मग लोकांना अभ्यास करायला सांगावं. शरीर परोपकारी लावावे, बहुतांच्या कार्यास यावे, उणे पडे न द्यावे कोणा एकासी. लोकांसाठी थोडंसं शरीर झिजवायला हवं, कष्ट करायला हवं. समाजात आपण राहतो त्या समाजाला काहीतरी आपल्याला परत करायची याची जाणीव व्हावी. ही केव्हा होणारे? मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे, मरून कीर्ती सुरावे येणे प्रकारे. जेव्हा आम्हाला मरणाचं स्मरण राहतं त्यावेळी आपोआपच स्वाभाविकरित्या आम्ही भगवंताची भक्ती करायला जातो किंवा आम्ही चांगलं काम करायला जातो. हरिभक्तीचं सादर व्हावे म्हणजे सत्कर्म करण्यासाठी. आणि हे करत असताना समर्थ पुढे आम्हाला याची पण जाणीव करून देतात की माणसांच्या चुकांना माफ करायला शिकलं पाहिजे, क्षमा करायला शिकलं पाहिजे, लोकांच्या स्वभावाचं ॲनालिसिस आम्हाला करता आलं पाहिजे आणि मगच यांनी आम्ही लोकांशी चांगलं किंवा लोक आमच्याशी कशी वागतात याची आम्हाला जाणीव होईल आणि आम्ही सुद्धा त्यांच्याशी नीट वागू शकू. समर्थ आपल्याला सांगतात की आपल्यावरून दुसऱ्यांची परीक्षा करा. सगळ्यात महत्वाचा मुद्दा समर्थांचा आहे की स्वतःवरून लोकांची परीक्षा करा. कशी करा ती? कठीण शब्दे वाईट वाटते हे तो प्रत्ययच येते, तरी मग वाईट बोलावे ते काय निमित्त? लोक मला काही बोलले, वाईट बोलले, शिव्या दिल्या तर मला वाईट वाटतं, मग मी लोकांना का वाईट बोलायचं? समर्थांनी तर चिमटा हा शब्द वापरला. ते म्हणतात की लोकांना जर का मी चिमटा घेतला तर तोच चिमटा मला जर का कोणी घेतला तर मला किती दुखतं याची जाणीव होते की नाही? मग मी लोकांना का चिमटा घ्यायचा? तो शारीरिक असू दे नाही तर मानसिक असू दे किंवा वैचारिक असू दे, तो घेऊ नका. म्हणजे स्वतःवरून लोकांची परीक्षा करा हे समर्थ आपल्याला शिकवतात. म्हणूनही सांगती असावे, मानता शिकवावे, हळूहळू शेवटा न्यावे विवेकाने. आणि हे लोकसंग्रह करायचा असेल तर आम्हाला अत्यंत पेशंटली, अत्यंत सावकाश,
अत्यंत संयमाने लोकसंग्रह करायला हवा. हे सगळं समर्थांचं महंताला सांगणारं शिक्षण आहे. उत्तम पुरुष म्हणजे समर्थांचा महंत. आणि हे जर का आम्हाला व्हायचं असेल तर या गोष्टी आम्ही आत्मसात करायला हव्या, हे समर्थ आपल्याला सांगतात. स्वामीजींच्या भाषेत, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स. स्वामी विवेकानंद. जय जय रघुवीर समर्थ. इदम न मम.